या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यासी योग यामधील 17वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 यामधील 17वा श्लोक पाहणार आहोत. तर हरी बोल. हरी बोल. सॉरी, थोडं हे झालं डिस्टर्ब. तर श्लोक पाहूया. अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादम् आवयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामि मे मतिः. अर्थ, आणि मी असे घोषित करतो की आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करणारा मनुष्य स्वतःच्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. तर श्रील प्रभुपाद यांनी तात्पर्य काही दिलेलं नाही याच्यावरती, परंतु आपण या अर्थाच्या ह्याच्यावरती आणि श्रील प्रभुपाद यांनी आतापर्यंत जे काही आपल्याला त्यांच्या तात्पर्यातून जे काही आतापर्यंत सांगितलेलं आहे, तर त्या आधाराने आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर भगवंत काय म्हणतात की मी असे घोषित करतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंतांनी इथं घोषणा केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध झालं तर त्याच्या आधी भगवंतांनी त्यांचा पांचजन्य असा शंखनाद केला. आणि त्या शंखनादामध्येच लक्षात येतं की याच्यामध्ये भगवंतांनी घोषणा केली की ज्यांनी माझा आश्रय घेतलेला आहे त्या पांडवांचा आता विजय होणार आहे. तर इथे पण भगवंत आता वाणीद्वारे घोषणा करतायत की जे कोणी या पवित्र संवादाचं अध्ययन करतो तर तो स्वतःच्या बुद्धीद्वारे माझं पूजन करतो. तर भगवंत स्वतः इथं घोषणा करतायत. त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपल्याला माहितीये की आश्वासनं ही आपण दर 5 वर्षांनी ऐकतो नेहमीच, परंतु त्यातले किती प्रमाणामध्ये समाधान आपल्याला देतात हे देखील आपण अनुभवतो. परंतु इथे परमपुरुषोत्तम भगवंत जे हे सर्व सृष्टीकर्ता आहेत, त्रिकालज्ञ आहेत, असे भगवंत घोषणा करतायत. त्यामुळं ह्या वाक्यातच भगवंतांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते मात्र आपण समजू शकतो की त्याचं कुठंच आपण तुलना या भौतिक जगातल्या आश्वासनांशी करू शकत नाही. असं हे दिव्य आश्वासन आहे. आणि ते आश्वासन देतायत की थोडक्यात की माझं पूजन करतो म्हणजे आपण त्यांचा आश्रय घेतो, ही घोषणा भगवंत करतायत. त्यामुळं हा श्लोक त्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की भगवंत सांगतायत की या भगवद्गीतेचं थोडक्यात जो कोणी अध्ययन करणार आहे आणि त्याचं प्रचार प्रसार करणार आहे तर ती व्यक्ती नक्कीच भगवंतांच्या
भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणार आहे. या दृष्टीने हा श्लोक खूप आश्वासक आहे आणि आपल्याला एक आनंददायी असं आपण आतापर्यंत जे काही अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक दिव्य असा आनंद प्रदान करणारा हा श्लोक आहे. तर आता पवित्र संवाद हा शब्द देखील खूप महत्वाचा आहे. तर संवाद म्हणजे काय की जेव्हा आपण एकमेकांशी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर विचारांचा आदान प्रदान करते. कुठलंही एक तर विचारांचं असू शकतं, ज्ञानाचं आदान प्रदान असू शकतं, भावनांचं आदान प्रदान असू शकतं. तर अशा सगळ्या गोष्टींचं जे आदान प्रदान आहे त्याला आपण संवाद असं म्हणतो. तर जेव्हा व्यक्ती बोलते किंवा दोन व्यक्ती संवाद साधतात त्याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे एक वाद असतो आणि हा संवाद आहे. तर नुसतं वाद किंवा वितंडवाद ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये केवळ कलह आहे तर हा एक भाग झाला. आणि संवाद म्हणजे जिथे अशा प्रकारचं आदान प्रदान होतं की ज्याच्यामुळं एक प्रकारचं आपण म्हणतो ना क्रिएटिव्ह अशा गोष्टी घडतात किंवा त्यातून एक आशावाद उत्पन्न होतो. तर त्या गोष्टीला म्हणायचं संवाद. तर संवाद हा कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण साधू शकतो याचं थोडस आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. तर एक तर आपल्याला माहितीये की मौखिक किंवा जे बोलणं आहे तर तो संवादाचा हा एक प्रचलित भाग आपण समजू शकतो की संवाद म्हणल्यानंतर पटकन आपल्याला ते आठवते की कोणीतरी काहीतरी बोलतंय म्हणजे संवाद साधतंय. तर केवळ तेवढी एकच गोष्ट नसते. तर आता सोशल मीडियाचा पण खूप वापर आपला वाढलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण मेसेजेस टाईप करतो किंवा एखादे व्हिडिओ पाठवतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या लिखित स्वरूपात आहेत किंवा ऑडिओ व्हिज्युअल या स्वरूपात आहेत तर ह्या देखील संवादाचाच एक भाग आहे. तर तो देखील संवादाचाच एक प्रकार आपण समजू शकतो. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया कुठलीच न देता केवळ मौन साधणं काहीच न बोलणं हा देखील संवादाचा एक प्रकार आहे. तर अशा पद्धतीने किंवा बॉडी लँग्वेजेस आपण म्हणतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं म्हणणं ऐकतो आहोत तर ऐकण्याकडे आपलं पूर्ण लक्ष असेल तर ते आपल्या डोळ्यांमधून किंवा एक बॉडी लँग्वेज असते तर त्याच्यातनं जाणवतं की ही व्यक्ती माझं ऐकत आहे. किंवा आपण जर एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असू तर तो निग्लिजन्स पण आपल्याला म्हणजे दुसरं काहीतरी काम करताना आपण केवळ ऐकतोय तर हा देखील म्हणजे आपली जी बॉडी लँग्वेज आहे तर ती देखील या संवादामध्ये खूप महत्वाची ठरते. तर त्या बॉडी लँग्वेज मधून देखील आपण हा संवाद आपण साधू शकतो. तर अशा पद्धतीने हे सगळे प्रकार आहेत आणि हे सगळे घटक या संवादामध्ये समाविष्ट होतात. ते अत्यंत महत्वाचे आहे. तर एक असं म्हणतात की दोन व्यक्ती जेव्हा चर्चा करतात मग भले आपण चैतन्य महाप्रभूंच्या काळांमध्ये पण पाहिलेलं आहे की कसं केशव काश्मीरी हे डिबेट करण्यासाठी यायचे. तर अशा पद्धतीच्या तद्विद्य संभाषा त्यावेळेस चालायच्या. तद्विद्य संभाषा म्हणजे काय की जेव्हा एकाच क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्ती तिथे एकमेकांशी त्या विषयावरची चर्चा करतायत किंवा मतमतांतर तिथं त्या पद्धतीचा जो संवाद साधला जातो तर तो असतो तद्विद्य संभाषा. आणि तद्विद्य संभाषा ज्ञानवर्धनानाम अग्र्यः असं म्हणतात की या तद्विद्य संभाषामधनं काय होतं तर ज्ञानाची वृद्धी होते आणि तो अग्रेसर ज्ञान वर्धन करण्यासाठी अग्रेसर म्हणजे तद्विद्य संभाषा म्हणतो आपण. तर त्या दृष्टीने संवादाचं खूप महत्व आहे की संवाद का साधायचा तर आपल्याला त्या विचारांचं आदान प्रदान होतं, काहीतरी माहिती ज्ञान मिळते आणि एक प्रकारचं भावनिक आपलं
एक संबंध जोडला जातो. तर अशा पद्धतीने संवादाला खूप महत्व आहे. मग आता संवाद कशा पद्धतीचा असावा याचं उत्तम उदाहरण भगवंतांनी इथे प्रस्थापित केलेलं आहे, की अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधला हा संवाद आहे. तर एक गुरु शिष्य यांच्यामधला हा संवाद आहे, किंवा दोन मित्रांमधला हा संवाद आहे, किंवा दोन बंधू किंवा नातलगांमधला हा संवाद आहे. तर या सगळ्यामध्ये भगवंत हे गुरुच्या भूमिकेमध्ये इथं संवाद साधतायत, आणि अर्जुन हा नम्र अशा शिष्याच्या भूमिकेमध्ये भगवंतांना त्यांचे काही प्रश्न विचारून, किंवा आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट नाही कळली तर त्या पद्धतीचं अधिक त्याचा विस्तार त्यांनी भगवंतांकडून समजून घेतलेला आहे, आणि त्या पद्धतीचा हा संवाद भगवंतांनी साधलेला आहे. तर आपण जे आपले काही वैदिक किंवा आध्यात्मिक जे काही ज्ञान जे आहे, तर ते त्याचं मुख्य जे माध्यम पहिल्यापासून आहे गुरुकुल पद्धतीमध्ये, तर ते श्रुती आणि स्मृती याच स्वरूपामध्ये आहे. की ऐकणं, प्रामाणिक गुरुकडून ऐकणं आणि ते लक्षात ठेवणं, आणि ते मुद्दे पुढच्यांना तसेच सांगणं. तर त्या श्रुती आणि स्मृती या स्वरूपामध्येच आपलं संपूर्ण वैदिक शास्त्र हे आधारलेलं आहे, आणि त्याच्यामध्येच आपण कुठलंही 4 वेद घ्या तर त्याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो की आता आयुर्वेदामध्ये पण की पुनर्वसू आहेत, आणि मग त्यांचे शिष्यगण आहेत. मग अग्निवेश एक प्रश्न विचारतायत, भेल म्हणून शिष्य आहेत ते एक प्रश्न विचारतायत, आणि मग त्यांना ही उत्तरं दिली जातात. तर अशाच पद्धतीने सगळे वैदिक जे गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी अशाच पद्धतीने आहेत की शिष्य प्रश्न विचारतायत, गुरु त्या प्रश्नाचं निरसन करतायत. परत पुढचा एखादा मुद्दा गुरु तिथं सांगतायत की याच्या आता इथपर्यंत सांगून झालं, आता याच्या पुढे हे असं आहे. तर अशा पद्धतीने हा संवाद पुढे जात असतो. तर आपली सगळी वैदिक शास्त्र घ्या तर त्याच्यामध्ये हे अशाच पद्धतीने संवाद साधत ही शास्त्रांचं ज्ञान आपण संग्रहित झालेलं आपण पाहू शकतो. आणि म्हणून श्रुती आणि स्मृती अशा आपल्या जे हे वैदिक साहित्य त्याचं नावच श्रुती, पुराण, स्मृती अशा पद्धतीचं त्यांचं नामकरणच झालेलं आहे की या श्रुती ग्रंथामध्ये हे आढळतं अशा पद्धतीने. तर हा जो संवादाचा एक मार्ग आहे श्रुती आणि स्मृती, ऐकणं आणि सांगणं, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून श्रवण ही जी बेसिक कुठल्याही गोष्टीची, ज्ञानाची असू देत किंवा भक्तिमय सेवेमधली, भक्ती मार्गामध्ये आपण नवविधा भक्ती म्हणतो, तर या सगळ्यामध्ये श्रवण ह्या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. आणि ही एक मूळ पाया आहे किंवा प्रथम पायरी आहे. म्हणून श्रवण हे खूप महत्वाचं आहे. जरी आपण म्हणतो ना की आपण 16 माळा जप करतो, तर जप साधना जेव्हा करतो तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्या आचार्यांनी काय सांगितलेलं आहे, श्री प्रभुपादांनी काय सांगितलेलं आहे की एवढ्या मोठ्याने बोला की ते किमान तुमचं तुम्हाला तरी ऐकू येईल. तर तितपत आपल्याला ते मोठ्याने जप करायचंय. म्हणजे महत्वाची पायरी काय दिलेली आहे तर श्रवण. त्यामुळं संवादामध्ये श्रवणाला खूप महत्व आहे. तर अजून कुठले कुठले एक प्रॉमिनंट संवाद आपल्याला आढळतात, तर भागवत, श्रीमद भागवतम जर आपण पाहिलं तर तिथे देखील आपण पाहू शकतो की परीक्षित महाराजांना जेव्हा तो शाप मिळालेला असतो की 7 दिवसामध्ये त्यांचा मृत्यू होणार आहे, तर तेव्हा त्यांनी शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारले, आणि ते प्रश्न असे नव्हते की आता माझा मृत्यू होणार आहे तर मग या राज्यकारभाराचं मी कसं काय करू, किंवा एवढं 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 माझं कार्य बाकी आहे संपूर्ण राज्यामध्ये, मला प्रजेच्या संबंधित हे करायचे ते करायचे, तर ते कार्य माझं बाकी आहे क्षत्रिय म्हणून.
तर ते माझं मी कसं साध्य करू, हे असे प्रश्न नव्हते त्यांचे. तर त्यांचे प्रश्न कसे होते की लोककल्याणार्थ, की मी आता या 7 दिवसांमध्ये अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, किंवा भगवंतांचा आश्रय मी कशा पद्धतीने घेतला पाहिजे, की जेणेकरून मी माझा मृत्यूचं जे क्षण आहे तो सार्थक करू शकेन. विशेषतः जो मरणाच्या दारी आहे त्या व्यक्तीची काय कर्तव्य आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारला. आणि त्यातून आपण एवढं मोठं भागवतम सारखं ग्रंथ साहित्य आपल्याला, म्हणजे साक्षात भगवंतांचं पुस्तकातलं जे स्वरूप आहे, तर ते आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचा मूळ आधार काय आहे, तर परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्यामधला तो संवाद आहे. त्याच्यानंतर म्हणजे सूत गोस्वामी यांनी देखील ते परत त्या सभेमध्ये त्यांनी ऐकलेलं आहे. आणि नंतर परत त्यांनी सूत गोस्वामींनी नंतर अनेक ऋषींच्या समोर ही भागवतमचा संवाद आहे तो पुढे नेलेला आहे. तर ह्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो की संवादाचं काय महत्व आहे आणि काय पद्धतीचे ते प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हा एक संवाद पाहू शकतो आपण, परीक्षित महाराज, शुकदेव गोस्वामी, त्याच्यानंतर सूत गोस्वामी आणि ते सर्व मुनिगण, त्याच्यानंतर व्यासदेव आणि नारद मुनी यांच्यामधला संवाद. आता याबद्दल पण आपण आतापर्यंत उहापोह केलेला आहे, त्यामुळे फार डिटेलमध्ये जात नाही मी. तर तिथे पण व्यास ऋषींना जेव्हा प्रश्न पडला की मी सर्व वेदांचं वेद लिहिलेले आहेत, म्हणजे लिखित स्वरूपामध्ये व्यासदेवांनी सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुराण, इतिहास, हे सर्व काही मी लिहिलेलं आहे आणि या सगळ्याचं ज्ञान मला आहे, पण तरी देखील माझ्या मनामध्ये ही अशांती का आहे, हा प्रश्न त्यांना जेव्हा भेडसावला त्यांच्या मनाला, तर तेव्हा ते जेव्हा निराश होऊन बसलेले आहेत, तेव्हा नारद मुनी त्यांचे गुरु तिथे येत आहेत आणि ते म्हणतायत की कारण तू या सर्व गोष्टींमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4च पुरुषार्थांना तू महत्व दिलेलं आहेस, तुम्ही महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळं शुद्ध भक्तिमय सेवा किंवा शुद्ध भक्तीचा उहापोह, भगवंतांचा उहापोह, त्यांच्या लीलांची चर्चा ही कुठंच आलेली नाही. आणि जीवनाचं जे सर्वोच्च तत्व आहे, जे या 4 पुरुषार्थांच्याही परे आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्याही पेक्षा उच्चतम असं जे आपलं तत्व आहे, की श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा, भक्तिमयी सेवा, हे जे तत्व आहे ते जोपर्यंत तुम्ही म्हणजे संपूर्ण जगाला देणार नाही, तोपर्यंत ही अशांती तशीच राहणार. म्हणून मग नारद मुनींनी तो नारद व्यास संवाद म्हणून येतो, तर त्याच्यामध्ये का बरं भागवतम लिहिणं हे का महत्वाचं आहे तिथं ते सांगतायत. तर त्याच्यामध्ये ते म्हणतायत की भले ग्रॅमॅटिकली थोड्याफार चुका असू देत किंवा काही असू देत, किंवा आपण ग्रॅमॅटिकली चुका म्हणण्यापेक्षा असं होतं ना की एखादी गोष्ट आपण बोलण्याच्या नादामध्ये आत्ता त्यातला काहीतरी पार्ट सांगतो आणि नंतर परत त्या अनुषंगानं काही विषय निघाला की आपण त्यातला दुसरा भाग काहीतरी सांगतो. तर अशा पद्धतीने विस्कळीत स्वरूप जेव्हा असतं, तर तेव्हा असं आपल्याला वाटू शकतं की अरे हे एकाच ठिकाणी का नाही बरं दिलं. तर तिथं नारद मुनी सांगतायत की जरी असं आपल्याला वाटू शकतं की विस्कळीत स्वरूप, की हा भाग इथे पण आहे, तिथे त्याच्या पुढचा भाग मिळेल, किंवा अशा पद्धतीने विखुरलेल्या स्वरूपामध्ये जरी असलं, तरी जर एखादं साहित्य हे भगवंतांशी संबंधित असेल, भगवंतांच्या लीलांचं, गुणांचं गुणगौरव करणारं असेल, भगवंतांच्या नामाचं गुणगौरव करणारं असेल, तर ते साहित्य जरी विखुरलेल्या स्वरूपात असलं तरी देखील ते सर्व मुनिजनांना किंवा संतजनांना अतिशय प्रिय आहे. आणि ते साहित्य
ते श्रवण करतात, त्याचं गायन करतात, म्हणजे इतरांना सांगतात, कथन करतात. आणि ते साहित्य हे सर्वात श्रेष्ठ असं साहित्य आहे. आणि त्या विरोधात त्यांनी तुलना कशाची केलेली, की एखादं साहित्य खूप आपण म्हणतो ना, की अलंकारिक भाषा वापरलेली आहे, किंवा खूप ग्रॅमॅटिकली खूप परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीचं साहित्य असं जर असेल, परंतु जर तिथे भगवंतांच्या गुणरूप, लीला, कथा यांचा कुठंच उल्लेख होत नसेल, ज्या साहित्यामधून आपल्याला भक्ती मार्ग हा मिळत नसेल, तर ते साहित्य म्हणजे वायसतीर्थ असं म्हटलेलं आहे, की कावळ्यांचं ती जागा आहे, अशा पद्धतीचं त्यांनी तिथं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं या संवादाचं, नारद व्यास संवाद हा किती महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने, कारण त्यातून आपल्याला श्रीमद भागवतम मिळालेलं आहे. तर नारद व्यास संवाद असू देत, किंवा जेव्हा देवहूती, माता देवहूती ह्या आपले जे पुत्र आहेत कपिल मुनी, तर पती म्हणजे त्यांचे पती पुत्र म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं असतं, की जेव्हा तुला मी पुत्र प्रदान करेन, त्यावेळी मी इथून निघून जाईन. आणि त्यावेळी देवहूती पतीच्या वियोगानंतर आपण म्हणू शकतो, की त्याच्यानंतर त्यांना ते साक्षात्कार झाला, की आपण जी आपली नाती आहेत, जी भौतिक स्तरावरती आहेत, किंवा देहात्म बुद्धीच्या स्तरावरती आहेत, तर याच्यापेक्षा आपण वर त्याचं स्थान असलं पाहिजे. हा जेव्हा त्यांना साक्षात्कार होतो, तेव्हा त्या आपल्या मुलाला गुरु म्हणून प्रश्न विचारतात. आणि तिथे मग कपिल मुनी आपल्या आईला सांख्ययोगाचं ज्ञान देतात. तर इथे देहात्म बुद्धीच्या स्तरावरती जरी आपण म्हटलं, की एक आई आपल्या मुलाकडून कसं काय बरं ऐकू शकेल, तर इथे आपल्याला दिसतं, की इथे नातेसंबंधांत कोण आहे. तर एक गुरुस्थानी कोण व्यक्ती बसू शकतो. जर आपली मुलं जर या अध्यात्मामध्ये जर आपल्यापेक्षा पुढं असतील, तर त्यांच्याकडून ऐकणं याच्यामध्ये कमीपणा असण्याचं कारणच नसतं. कारण तो स्तर हा देहात्म बुद्धीच्या स्तराच्या पलीकडे असतो. तर इथे आपण समजू शकतो, की कपिल मुनी यांनी आपल्या आईबरोबर हा संवाद साधलेला आहे, आणि तिथे सांख्ययोगाचं ज्ञान त्यांनी आपल्याला भागवतम मध्ये दिलेलं दिसतं. त्याच्यानंतर धृतराष्ट्र सॉरी जेव्हा हे संपूर्ण कुरुक्षेत्रातलं युद्ध होतं, तर त्यावेळी युधिष्ठिर हे राजा बनतात, आणि एक राजा म्हणून या संपूर्ण जीवितहानीची, किंवा एवढं सगळं जीवित वित्त सर्व हानी झालेली आहे, एवढं मोठं हे युद्ध झालेलं आहे. तर या संपूर्ण युद्धाची जबाबदारी ते स्वतःकडे घेतात, आणि त्या गोष्टीमुळे ते अस्वस्थ आहेत. आणि ते म्हणतात, की माझ्या हातून खूप मोठं पापकृत्य झालेलं आहे. आणि मग तिथे श्रीकृष्ण हे त्यांना म्हणजे एक एक आपण म्हणू शकतो, की खूप डीप मध्ये, आता आपण इथे भगवद्गीतेमध्ये साक्षात भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु हे युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना खूप अगदी खोलवर त्यांनी मार्गदर्शन नाही केलं. तर त्यांनी काय केलं, तर म्हणजे पितामह भीष्म जे मृत्यूशय्येवरती आहेत, त्यांच्याकडे ते घेऊन गेले. आणि तिथे त्यांनी भीष्म पितामह यांच्याकडून युधिष्ठिर महाराज यांना समजून सांगण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तो संवाद तिथं त्यांनी घडवलेला दिसतो. तर आपण किती छान हे उदाहरण आहे, की भगवंत स्वतः देखील मार्गदर्शन करू शकले असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंत परमात्मा म्हणून आपल्या प्रत्येकाबरोबर संवाद साधत असतात. त्यामुळे ते
त्यांच्यासाठी अशक्य काहीच नव्हतं, परंतु आपल्या भक्ताला पुढं करणं आणि त्यांचं गुणगौरव करणं याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. आणि म्हणजे एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याची कला भगवंतांकडे असते. आणि त्या सर्व ज्या गोष्टी आहेत की भीष्म पितामह यांना देखील हे सर्व आपले पांडुपुत्र आहेत. तर यांना राजसिंहासन किंवा राजे म्हणून पाहण्याची इच्छा असते, त्या वेशभूषेमध्ये त्यांना पाहण्याची इच्छा असते. हे देखील त्यांना पूर्ण करायची होती भीष्मदेवांची इच्छा. तर अशा सर्व गोष्टी त्यांनी एकत्रित साधलेल्या आहेत. आणि मग तिथे भीष्म पितामह युधिष्ठिर महाराज यांना संवाद साधतायत आणि त्यांना समजून सांगतायत की हे कसं काय बरं, म्हणजे या सर्व गोष्टी ह्या अपेक्षित म्हणजे होणारच होत्या, परंतु तुम्ही केवळ एक निमित्त मात्र होता आणि ही भगवंतांचीच इच्छा होती. तर या पद्धतीने त्यांना एक प्रकारे आपण म्हणतो ना की निराश झालेल्या व्यक्तीला एक सांत्वना देण्याचा प्रकार, अशा पद्धतीचा हा संवाद तिथं घडवून आणलेला आहे भगवंतांनी. त्याच्यानंतर अजून एक संवाद आपण पाहू शकतो की जेव्हा देवकी अतिशय प्रिय आहे कंसाला, की आपली बहीण म्हणून देवकीवरती आपलं प्रेम आहे असं इतरांना दर्शवण्यासाठी ते स्वतः जेव्हा देवकी माता आणि वसुदेव यांचं विवाह होतो, तर तेव्हा स्वतः त्या रथाचं ते सारथ्य करतायत. परंतु जेव्हा आकाशवाणी होते आणि देवकीचा 8वा पुत्र हा तुझा विनाश करणारा ठरेल हे जेव्हा कंसाला समजतं, तेव्हा ते देवकीला मारण्यासाठी निघालेले. आणि मग त्या ठिकाणी वसुदेव हे कंसाशी संवाद साधतायत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कंस हा देखील आपण म्हणू शकतो की त्याला देखील खूप तत्वज्ञान होतं, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी जे म्हणतो ना आपण, की जेव्हा आपल्याला खूप प्रचंड राग आलेला असतो तर त्यावेळी आपल्याला दुसरं काहीच म्हणजे ऐकू येत नाही. त्यामुळं जेव्हा वसुदेव हे संवाद साधतायत कंसाशी की अरे कसं आपण हा देह आहे आणि प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला आहे, मग आपली ओळख ही देह मन नसून आपण एक आत्मा आहोत जो अविनाशी आहे. तर या स्तरावरचा संवाद वसुदेव हे कंसाबरोबर साधतायत. परंतु ती जी अवस्था आहे कंसाची न ऐकण्याच्या स्थितीमध्ये ते होते आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी दुर्लक्ष केल्या, जरी त्या सत्य आहेत, परंतु ती स्थिती त्यांची मनस्थिती तशी नव्हती आणि रागाने त्यांना आवरित केलेलं होतं. आणि त्याच परिस्थितीमध्ये त्यांना ह्या सर्व गोष्टी फोल वाटत होत्या आणि त्यांना केवळ देवकीला देवकीचा 8वा पुत्र हा माझा विनाश काळ ठरणार आहे एवढंच त्यांना समजत होतं. मग वसुदेव तिथे काय संवाद साधतायत, ते काय म्हणतायत की आपल्याला लक्षात येतं की ह्या व्यक्तीचा तो स्तरच नाहीये आता किंवा ती मनस्थिती नाहीये. मग तिथे ते काय आश्वासन देतायत की कंस कंस तुला देवकीपासून तर कुठलीच भीती असण्याचं कारण नाहीये. तुला भीती कुणाची आहे, तर देवकीच्या 8व्या पुत्राची. तर मी असं वचन देतो की देवकीला जेवढे पुत्र होतील ते मी तुझ्याकडे ते सोपवेल आणि मग तू त्यांचं काय करायचं ते तू पहा. हे जेव्हा आश्वासन किंवा हा जो संवाद साधला जातो, तेव्हा आता हा संवाद कुणी साधलेला आहे, तर वसुदेव महाराजांनी साधलेला आहे. आणि त्यांची ख्याती अशी आहे की आपण म्हणतो ना की प्राण जाय पण पर वचन न जाय, अशी त्यांची ख्याती आहे. आणि त्या विश्वासावरती किंवा त्या एका वाक्यावरती कंस महाराज किंवा कंस हे देवकीला तिथे सोडून देत आहेत. तर अशा पद्धतीचा आपण म्हणतो ना की एखादाच असं वाक्य बोलायचं की ते त्या समोरच्या व्यक्तीला ते भिडलं पाहिजे किंवा
तो तसा कन्व्हिन्स झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचा हा संवाद इथं वसुदेव महाराजांनी साधलेला आहे. तर अशा पद्धतीचे सर्व संवाद आपण भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये आपल्याला आढळतात. आता आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की संवाद असला असा म्हणजे कसा असला पाहिजे. तर या सगळ्या उदाहरणांना आपण काय लक्षात घेऊ शकतो की या सर्वांच्या मुळाशी हेतू काय आहे. तर आपण ह्या चर्चेकडे म्हणजे भगवंत आणि अर्जुन यांच्याबद्दलचा संवाद हा आपण गेले 2.5 वर्ष तर ऐकतच आहोत. तर या संपूर्ण याच्यामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे तर अर्जुनाशी संवाद साधलेला आहे किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत किंवा त्यांना 4 गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःची ओळख काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर संवाद कसा असला पाहिजे तर त्याचा हेतू काय आहे हे महत्वाचं आहे. तर हेतू हा इतरांचं कल्याण करणं, संपूर्ण मानव जातीचं किंवा संपूर्ण सृष्टीचं कल्याण करणं हा जर हेतू असेल तर तो संवाद हा खूप महत्वाचा ठरतो आणि तो संवाद हा पवित्र ठरतो. हे आपण या सर्व उदाहरणातून आपण पाहू शकतो. तर जसं की भीष्म पितामह आणि युधिष्ठिर महाराज यांच्यामधला असा संवाद आहे. तर त्याच्यामध्ये पण युधिष्ठिर महाराज जे एकदम नर्वस झालेले आहेत की नाही असे खिन्न झालेले. तर त्यातून उठून त्यांना ती मनस्थिती घालवून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या मनाला उभारी देणं इथं ते काम केलेले त्यांच्या संवादानं. किंवा नारद व्यास मुनींचा संवाद पाहिला तर तिथे पण तेच काम केलेलं की जगाच्या कल्याणार्थ असं भागवतम आपल्याला मिळालेलं आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या संवादातून आपल्याला आपलं जीवनाचं ध्येय असणारं असं हे मॅन्युअल माहिती पुस्तक आपल्याला प्राप्त झालेले भगवद्गीतेच्या स्वरूपामध्ये. तर अशा पद्धतीचं हे एवढे पवित्र हेतू या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये सर्वांचं कल्याण हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. धर्म संस्थापन हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. भक्तिमय सेवेचं किंवा प्रेममयी सेवा यांचं ध्येय दाखवणार हा हेतू आहे. पुन्हा या भौतिक जगामधून आपल्याला परतीचा प्रवास करणं कसं आवश्यक आहे आणि तो मार्ग कसा आहे, आपलं सर्वात उच्च ध्येय काय आहे. गोलक वृंदावन मध्ये आपल्याला आपला पुन्हा एकदा आपल्या घरी आपल्याला परतायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आणि त्याचं मार्गदर्शन करणारे हे सर्व संवाद आहेत आणि म्हणून ते पवित्र आहे. तर आता आपण साक्षात भगवद्गीता भगवंतांनी कशा पद्धतीने साधलेला आहे. तर सुरुवातीला पहिल्याच अध्यायामध्ये आपण जेव्हा पाहतो की अर्जुन विषाद योग ज्याला नाव दिलेलं आहे तर तिथं भगवंतांनी आपल्याला असं वाटतं की संवाद म्हणजे आपल्याला काहीतरी बोलायलाच पाहिजे. तर नाही, संवादाची पहिली पायरी म्हणजे उत्तम श्रोता किंवा उत्तम श्रवण असणं ही पहिली पायरी आहे. आणि श्रीकृष्णांनी आपल्याला तिथं दाखवून दिलेलं आहे की त्यांनी काहीच बोललेलं नाही, केवळ अर्जुनाचं ऐकून घेतलेलं आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपण पाहतो ना की एखादी व्यक्ती जेव्हा बोलते तर तिच्या मनातले ते सगळे विचार ती पहिल्यांदा बाहेर काढत असते आणि ते काढल्यानंतर ती व्यक्ती शांत होते. तर हा एक शोधन ज्याला म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं एक शोधन गरजेचं आहे की शुद्धी महत्वाची आहे. तर आपल्या मनामध्ये खूप भावनांचं एक ट्रॅफिक जॅम झालेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आपण गोंधळून जातो. ही अवस्था आपण पण अनुभवतो. आणि ते जेव्हा आपण कुणाला तरी आपल्याला सांगायचं असतं आणि जेव्हा आपण सांगतो तेव्हा कदाचित आपल्याला समोरच्या व्यक्तीने काही प्रतिक्रिया जरी नाही दिली तरी देखील आपण मोकळे होतो आणि आपल्याला काहीतरी सुचतं की आता आपल्याला काय करायचं आहे म्हणून. हा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला. तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला आपलं म्हणणं ऐकून घेणारी कुणीतरी अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. अशी कुणीतरी मैत्रीण असणं आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. आणि आपण देखील त्या मैत्रिणीची जागा घेणं गरजेचं आहे. तर श्रीकृष्णांनी इथं तेच केलेलं आहे की एक मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी अर्जुनाचं सगळं काही ऐकून घेतलंय
आणि मित्र म्हणल्यानंतर आपण फार काही सल्ले देणं अपेक्षित नसतं. आपण फक्त त्या व्यक्तीला मोकळं करून देणं किंवा आपलं एक खांदा देणं खूप गरजेचं आहे, की जिथे ती व्यक्ती सगळं आपलं मनातले विचार मोकळे करू शकेल. आणि त्या मित्रत्वाची, उत्तम मित्रत्वाची भूमिका भगवंतांनी इथे निभावलेली आहे. आणि मग जेव्हा अर्जुन म्हणतात की आता मी पूर्ण गोंधळून गेलेलो आहे आणि मला आता तुम्ही सांगा की मी काय करायला पाहिजे, आणि मग गुरुस्थानी त्यांना जेव्हा किंवा तो अधिकार जेव्हा देतात अर्जुन, की आता तुम्ही जे म्हणाल तसं मी करणार आहे, तर हा अधिकार जेव्हा आपल्याला आपण कुणाला देतो किंवा कुणाला गुरु म्हणून आपण स्थान देतो, तेव्हा मग तिथे संवाद सुरू होतो. तो म्हणजे त्या गुरूंचं जे काही म्हणणं आहे ते आपण एक शिष्य म्हणून ऐकणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आता उलटी भूमिका राहते, आपण बोलत नाहीये, आपण श्रवण करतोय आणि मग त्या श्रवणावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते योग्य प्रकारचे प्रश्न आपण विचारतो. की असं नाही की काहीतरी एक क्रॉस करायचं, किंवा तुम्ही एक सांगितलंय मला ती गोष्ट मान्य नाही आणि म्हणून काहीतरी त्या गोष्टीला एक प्रतिबंध करणं किंवा क्रॉस करणं ज्याला म्हणतो आपण, की त्या पद्धतीने काहीतरी विचित्र प्रश्न विचारणं अपेक्षित तसं नाहीये. तर तुम्ही जे सांगताय ते मला मला समजलेलं आहे. आणि पण पण माझी ही शंका आहे, प्रतिप्रश्नेन सेवया ज्याला म्हणताय ना, तर त्या पद्धतीने अर्जुनाने इथे संपूर्ण प्रश्न विचारलेले आहेत. मग असं असं आहे का की केवळ गुरु आहेत आणि ते सांगतायत, मग एखादी गोष्ट आपल्याला वाटते की नाही मला इथे हे समजलेलं नाहीये किंवा मला इथे कुठंतरी जाणवतंय की नाही हे शक्य नाहीये माझ्याच्याने, तर अशा पद्धतीने देखील अर्जुनाने भूमिका घेतलेली, की ते काय म्हणतायत की श्रीकृष्ण तुम्ही म्हणताय की मन हे आपल्या ताब्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि अर्जुन हे कुठल्या स्थितीमध्ये म्हणजे काय स्तरावरचे क्षत्रिय आहेत की त्या कुठल्याही म्हणजे केवळ आवाजाच्या दिशेने किंवा अशा पद्धतीने ते बाण मारू शकतात आणि म्हणजे प्रत्यक्ष वाऱ्याला देखील ते आपल्या बाणांद्वारे किंवा याद्वारे ते नियंत्रित करू शकतात. या स्तरावरचे ते क्षत्रिय आहेत. परंतु ते काय म्हणतात, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ, म्हणतायत की हे इतकं सोपं नाहीये. मनाला मन असं इतकं चंचल आहे, इतकं बलवान आहे, तर त्याला ते नियंत्रण करणं हे मला खूप अशक्य आहे. अशा पद्धतीने ते सांगतायत आणि श्रीकृष्ण पुढे म्हणतायत की होय खरंय अर्जुन, मला हे तुझं म्हणणं पटतं आहे. तर अशा पद्धतीने हा संवाद पुढे जातोय की सगळ्याच गोष्टी अंधपणे किंवा हा तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे, तर तशा पद्धतीने हा संवाद साधलेला नाहीये. अर्जुन म्हणतायत की नाही मला हे नाही हे होते, लक्षात येत नाहीये किंवा हे माझ्याच्याने शक्य होत नाहीये किंवा मला हे कुठेतरी पटत नाहीये. तर कृष्ण देखील म्हणतायत की हो बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा सुसंवाद कशा पद्धतीने तो पुढे जातोय पाहतो आपण. आणि सर्व ज्ञान भगवंत इथे संवाद साधताना असं नाही म्हणत की तू एका एका वाक्यात ते बोलू शकले असते, नाही मी म्हणतोय म्हणून युद्ध कर आणि अशा पद्धतीने कर, संपला विषय. एवढ्या एका वाक्यामध्ये तो संवाद साधला असता, कशाला 700 श्लोकांची गरज होती. तर भगवंतांनी इथे युद्ध कर किंवा कशा पद्धतीने कर याच्यावरती मार्गदर्शन केलेलंच नाही. इथं कसं मार्गदर्शन केलंय की तुला हे का करायचं, तर हे याचं उत्तम उदाहरण भगवंतांनी इथं दिलेलं आहे. आणि का करायचंय याच्यासाठी हे एवढे सगळे श्लोक, एवढी सगळी मोठी भगवद्गीता त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग एखादी गोष्ट का करायची याचं जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं, तेव्हा मग आपण ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतो. आणि परत भगवंत काय म्हणतायत की ही गोष्ट करताना मला स्मरण ठेव, माम अनुस्मर्य, म्हणजे युद्ध कर पण मला स्मरून कर. कारण
त्याच्या आधी त्यांनी कुठल्या पद्धतीचा, आपण म्हणतो ना ऑडिओ व्हिज्युअल असा संवाद कशा पद्धतीने साधला, तर विराट रूपाचं दर्शन त्यांनी दाखवलेलं आहे आणि स्वतःचं शक्तीचं प्रदर्शन तिथं अर्जुनाला केलेलं आहे. आणि त्या गोष्टींनी अर्जुन हे प्रभावित झालेले आहेत की अरे, भगवंतांच्या एवढ्या शक्ती आहेत, या गोष्टींनी प्रभावित झालेत, परंतु परत ते म्हणतायत की नाही, मला तुमचं मूळ रूप दाखवा. तर अशा पद्धतीने तो पण त्यांनी संवाद साधला. आणि माझं का तू म्हणणं ऐकणं गरजेचं आहे, कारण माझ्या एवढ्या शक्ती आहेत. तर अशा पद्धतीने एक अधिकृत, कशा पद्धतीने मी अधिकृत व्यक्ती आहे, हे देखील भगवंतांनी तिथं प्रस्थापित केलेलं आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर भगवंत परत परत म्हणतायत की तू हे नीट श्रवण कर, तू हे नीट ऐक, असं पण सांगतायत. आणि सगळं झाल्यानंतर काय म्हणतायत की आता मी हे सगळं सांगून झालेलं आहे, आता तुला जे काही करायचं आहे त्याचा निर्णय तू घे. म्हणजे इथं कुठंच त्यांनी अधिकाराची किंवा जबरदस्तीची भूमिका त्यांनी इथं दाखवलेली नाहीये. आणि मग अर्जुन म्हणतात की हो, आता माझे सगळे मोह नष्ट झालेत आणि आता तुम्ही जे म्हणता ते करायला मी तयार आहे. तर हा संवाद कसा आहे, तर अर्जुन हे गलित गात्र आहेत सुरुवातीला, आणि हे संपूर्ण एकमेकांची चर्चा झाल्यानंतर, एवढं मोठं भगवद्गीतेचं सगळं ज्ञान घेतल्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा मनाला उभारी देत आहेत आणि ते युद्ध करतायत आणि ते जिंकत आहेत. तर अशा पद्धतीने ह्या संवादाचा प्रवास आहे. मग आपण देखील, आपण काय घेऊ शकतो, तर एक बेसिकली कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे महत्वाचं. तर आपल्याला आदेश काय आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा, की जार देख तारक हे कृष्ण नाम. तर भगवंतांबद्दल ज्याला जे कोणी भेटत आहे, आता काल इतकी सुंदर चर्चा माताजींनी दिली, सांगितली की कशा पद्धतीने आपण प्रचार केला पाहिजे. तर आपल्याला ज्या काही आपल्या यथाशक्ती किंवा आपले जे काही कला कौशल्य आहेत, ते सगळे वापरून आपण कशा पद्धतीने इतरांना कृष्ण भक्ती आपण देऊ शकतो, हा जर आपला एक उद्देश असेल, सतत आपण त्या उद्देशाबरोबर त्याचंच मनन करत असू, तर आपलं संपूर्ण जे काही दिवसभरातलं जे काही कार्य आहे, तर ते एक प्रकारचा उत्तम संवादच असणार आहे. आणि त्या संवादातून आपण इतरांना काय देणार आहोत, तर भक्तिमय सेवा, त्याचा मार्ग आपण दाखवणार आहोत, किंवा कृष्ण प्रेम देण्याच्या आपण त्याच्यामध्ये आपण एक थोडाफार हातभार लावणार आहोत. तर त्यामुळं आपला संवाद हा देखील त्या स्तरावरती केव्हा जाऊ शकेल, जेव्हा आपला हेतू हा या व्यक्तीला मी कशा पद्धतीने मदत करू शकेल, की जेणेकरून ही व्यक्ती या भौतिक जगामध्ये एक चुकीचं किंवा चुकीच्या दिशेने जात आहे, आणि त्या व्यक्तीला परतीचा मार्ग दाखवण्यासाठी मी साक्षात प्रभुपाद किंवा श्रीकृष्ण त्यांच्या हातात कसे काय बरं देऊ शकेल, हा जेव्हा आपण सतत विचार करू, तर तो हेतू हा खूप महत्वाचा ठरतो. आणि जेव्हा हेतू शुद्ध असेल, तेव्हा तो संवाद हा पवित्रच ठरणार आहे. मग तिथे तुम्ही कदाचित एखादा, म्हणजे आपण प्रॅक्टिकली पाहू शकतो की एखादा व्यक्ती हा एक आपण व्हॉट्सअपवरती तर खूप अनुभवतो की एखादी जेव्हा धार्मिक पोस्ट येते, तर त्याला कसं धर्मनिरपेक्षता पाहिजे, किंवा अशा पद्धतीने, किंवा आम्ही कसे नास्तिकवादी आहोत अशा पद्धतीच्या, आणि त्याचा पुढाकार घेणारे असे खूप सारे पोस्ट आपल्याला लगेच प्रतिक्रिया म्हणून दिसतात. तर मग त्यावेळी आपण बऱ्याचदा या पोस्टकडे आपण कधी कधी दुर्लक्ष करतो. काय योग्य पद्धतीने उत्तर देणं हा देखील संवाद राहू शकतो, किंवा दुर्लक्ष करणं आणि जाऊ दे, ठीक आहे, या व्यक्तीला जेव्हा समजायचं तेव्हा समजेल. परंतु महत्वाचं काय आहे की या व्यक्तीचे आणि माझे नातेसंबंध कुठे तुटणार नाहीत ना, एवढीच फक्त काळजी आत्ताच्या स्तरावरती घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं मौन किंवा दुर्लक्ष करणं, हे जेव्हा भूमिका येतो आपण घेतो,
तर तो देखील एक उत्तम प्रकारचा संवादच असू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा पाहतो की जरी ही व्यक्ती नास्तिक आहे, मायावादी आहे, तरी देखील आपण प्रार्थना केली की नाही, की कधी ना कधी भक्तिमय मार्ग या व्यक्तीला मिळावा. हा जेव्हा हेतू आपण ठेवला, तर त्यावेळी भगवंतच आपल्याला दिशा दाखवतात की कशा पद्धतीने आपण तो संवाद साधला पाहिजे. मग तो मौन या स्वरूपामध्ये देखील असू शकतो. आपण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये पण पाहू शकतो की जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये अशी काही भांडणं होतात. लहान मुलांच्या बाबतीत आपण खूप अनुभवलंय की अगदी जिवलग मित्र आहेत, परंतु काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरनं काहीतरी खटक, मग घरी येऊन अशा संवाद साधतात आपल्या बरोबर आणि अशा पद्धतीची ती कंप्लेंट असते की जणू काही अं, एकमेकांना ते मारामारी करतील इतक्या प्रमाणामध्ये, आणि तो माझा मित्र कसा वाईट आहे अशा पद्धतीने ते सांगतात. आणि आपण काय करतो, मोठ्या माणसांना काय वाटतं, अरे आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आपण आपल्या मुलांना असं काहीतरी, हा मग तू पण एक मारायची होती ना, तर अशा पद्धतीने आपण काहीतरी बेसलेस असे सल्ले देतो. परंतु ते सल्ले आपल्या मुलांना आवडत नाही. ते म्हणतात की अरे माझा मित्र आहे, असं कसं काय बरं माझी आई सांगते. आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो ते गळ्यात गळे घालून हे मित्र जात असतात, आणि आपण मात्र तेच गोष्ट डोक्यात घेऊन ह्या मित्राला कशा पद्धतीने आपण धडा शिकवू शकतो, त्याच्या आई वडिलांकडे कसे कंप्लेंट देऊ शकतो. आणि म्हणजे आपण ह्या मुलांकडनं देखील शिकलं पाहिजे की एखादी गोष्ट, या गोष्टीला किती महत्व द्यायचं. तर एखादी गोष्ट संपली तिथे, तर त्याचा परिणाम ते त्यांच्या रिलेशन वरती होऊ देत नाही. तर आपला देखील संवाद भले एखाद्या वेळेस मतभेद जरी झाले, तरी देखील आपण मनभेद कसे नाहीत होणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. लहान मुलांकडनं आपण ते शिकणं गरजेचं आहे. किंवा लहान मुलांचं जेव्हा आपण म्हणणं ऐकून घेतो, तेव्हा आपण श्रीकृष्णांसारखी भूमिका निभावणं गरजेचं आहे की केवळ ऐकणं आणि त्या मुलाला केवळ मोकळं होऊ देणं. कारण एकदा मोकळं झालं की तिथंच निम्म काम तिथंच संपतं. त्यामुळे आपल्याला फारसं काही गोष्टी अजून भरवणं गरजेच्या नसतात. त्यामुळं मनातली शुद्धी असू दे किंवा आपल्या भावनांची शुद्धी असू देत, त्या त्या भावनांना वाट करून दिली की तिथेच आपलं काम संपतं. त्यामुळे उत्तम श्रोता असणं ही संवादाची भूमिका आपण खूप महत्वाची आहे, आणि ती आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप गरजेची. आपण जेव्हा आपण नातेसंबंध जोपासतो तेव्हा उत्तम आपण श्रवण किंवा श्रोता असणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण देखील भगवंतांच्या या संवादामधून या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपला हेतू हा कसा शुद्ध असला पाहिजे, आणि आपण या व्यक्तीला कशा पद्धतीने भगवंतांच्या धामामध्ये त्याचं मार्गदर्शन करू शकेन, हा जर विचार आपण ठेवला सतत, तर नक्कीच आपण भगवंतांनी हे जे काही पवित्र संवादचं अध्ययन सांगितलंय, तर हे वारंवार आपल्यासाठी आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मी काय शिकू. तर वारंवार जेव्हा आपण ही गोष्ट अध्ययन करू, वारंवार भगवद्गीता याचं रोज अध्ययन करू, तेव्हा आपल्याला एक गाईडच असणार आहे ना समोर, की कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे संवाद साधले पाहिजेत, किंवा ग्राम्य कथा यांना आपण दूर सारलं पाहिजे. याच्यासाठी हा संवादाचं सातत्यानं अध्ययन आपण करणं गरजेचं आहे. भगवद्गीता असू देत, भागवतम असू देत, चैतन्य चरितामृत असू देत, तर साक्षात हे ग्रंथ आपल्याशी संवाद साधतायत. साक्षात श्रील प्रभुपाद आपल्याशी संवाद साधतायत, त्यांच्या तात्पर्यांच्या आधारे साक्षात श्रीकृष्ण आपल्याशी संवाद साधतायत, त्यांचे भक्त, शुद्ध भक्त आपल्याशी संवाद साधतायत. त्यामुळं भगवद्गीता, भागवतम ह्या ग्रंथांचं अध्ययन आणि श्रवण, आणि त्यावर आधारित ज्या काही कथा होतात त्यांचं श्रवण हे खूप गरजेचं आहे. आणि जे काही आपण थोडंफार ऐकू, तर आपण एक पाहू शकतो की त्यातला थोडा तरी भाग आपण इतरांना देतो आहोत का.
केवळ आपण आपल्याजवळच ठेवतो आहोत. त्यामुळं दिवसभरामध्ये जे काही आपण वाचू किंवा काही ऐकू, तर त्यातलं काहीतरी आपण योग्य पद्धतीने आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जर देऊ शकलो, तर नक्कीच आपण ही संवादाची जी आपल्याला मिळालेली एक परंपरा आहे, उज्ज्वल परंपरा आहे, तर ती आपण चालू ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने या श्लोकावरती चर्चा करण्याचा माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रयत्न केला. कुणाला जरी अजून काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता. हरे कृष्ण.